नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदायिनी. नमस्कार मंडळी. सर्व विद्यांचा दाता, सुखकर्ता, दुःखहर्ता, मंगलमूर्ती अशा गणेशाला साष्टांग दंडवत करते. आणि आज गणेशाविषयी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक हिंदूंच्या घरात गणपतीची पूजा ही अतिशय श्रद्धेने केली जाते. याच हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये ऋग्वेदापासून म्हणजेच वैदिक वाङ्मयापासून गणेश या दैवताविषयी आपल्याला भरभरून अशी माहिती मिळते. वैदिक कालखंडापासून हा मांगल्याचा प्रवाह अखंड वाहत आलेला आहे. आमच्या ऋषीमुनींनी प्रतिज्ञाच केलेली आहे, आनो भद्राः कर्तवो यंतु विश्वतः. म्हणजे काय तर दशदिशातून केवळ मंगल विचारच येऊ देत आणि ते आमच्या कानावर पडू देत. डोळ्यांनी आम्ही मंगल तेच पाहावे, वाचेने मंगल तेच उच्चारावे, मनामध्ये मंगलच विचार यावेत अशी ऋषीमुनींची धारणा आहे. आणि या मांगल्याचं, पावित्र्याचं सगुणात्मक असं मूर्तिवंत प्रतीक म्हणजेच गणपती. ऋग्वेदात एकम सत विप्रा बहुधा वदंती असं सांगितलेलं आहे. ते चैतन्य तत्व, ते सत्तत्व, ते परब्रह्मरूप, तो परमात्मा, तो परमेश्वर हा एकच आहे. पण ज्ञानवंतांनी त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधलेलं आहे. इंद्र, मित्र, वरुण, अग्नी इत्यादी नावांनी संबोधला जाणारा ईश्वर हा एकच आहे. त्याला विष्णू, गणेश, शंकर, दत्त, महेश्वर, देवी अशा नानाविध नावांनी आपण साथ घालत असतो. आपला लाडका गणेश वैदिक काळापासून शिरोधार्य मानला गेलेला आहे. वेदांमधला गणेश कसा आहे ते थोडंसं समजून घेऊया. ऋग्वेदामध्ये यालाच ब्रह्मणस्पती या नावाने संबोधलेलं आहे. ऋग्वेदातील 2ऱ्या मंडलात 23वे सूक्त हे ब्रह्मणस्पती सूक्त आहे. अर्थात ते गणेशाचं आहे. या ब्रह्मणस्पती सूक्ताची गणपती अथर्वशीर्षासारखी आवर्तनं येतात, पण ते सगळ्यांना येत नाही. पौरोहित्य करणाऱ्या काही लोकांना ते येत असतं. या ब्रह्मणस्पती सूक्तात गणानान्त्वा गणपती हवामहे असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ तो गणांचा पती, गणांना मार्ग दाखवणारा नेता आहे, त्यांचं नेतृत्व करणारा आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, कविं कवीनां उपमश्रवस्तमम्. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. हा कवींचा कवी आहे. इथे कवी म्हणजे 4-6 ओळींची कविता लिहिणारा कवी नाहीये किंवा नवकाव्य लिहिणारा कवीही नाही. इथे कवी म्हणजे द्रष्टा, ज्ञानवंत, थोर दाता म्हणून ऋषींनी त्याला साथ घातलेली आहे. ते म्हणतात, गजानना ये, तुझ्या सगळ्या वैभवानिशी धावत ये आणि तुला दिलेल्या आसनावर विराजमान हो, स्थानापन्न हो. तू ज्येष्ठ राज आहेस, तू वाचेचा अधिपती आहेस. तू तुझ्या सगळ्या वैभवानिशी आणि ऋद्धी, सिद्धी, बुद्धी या सगळ्यांसह ये. आम्ही तुझं स्तवन करतो. आमच्या स्तोत्रांनी, स्तवनांनी प्रसन्न होऊन आमच्या सहाय्यार्थ तू ये, म्हणजे आमच्या मदतीला ये. इथे स्थानापन्न हो. गृत्समद शौनक नावाच्या ऋषींनी हे ब्रह्मणस्पती सूक्त रचलेलं आहे. गृत्सपद शौनक कोण तर गृत्समद शौनक म्हणजे इंद्राचा पुत्र. तो क्षत्रिय होता, पण आपण ब्राह्मण व्हावे ही तळमळ त्याच्या मनात सतत होती. म्हणून
पुष्पकवनात जाऊन त्याने घोर तपश्चर्या केली. तेव्हा दशभुज गजाननाची वृद्धिसिद्धींसह मूर्ती या वृत्समदासमोर उभी ठाकली. त्याचं ते तेजःपुंज रूप पाहून वृत्समद मूर्छित झाला. शुद्धीवर येताच मी गणेश आहे हे वचन त्याने ऐकलं. त्यावेळी वृत्समदाने हर्षभरित होऊन गणेश स्तवन केलं. ते ऐकून गजानन संतुष्ट झाला व मगाशी उल्लेख केलेल्या गणानान्त्वा गणपती या वेदमंत्राचं ऋषित्व वृत्समदाला मिळालं. अर्थात ते गणेशाने दिलं. गणेशाच्या वरप्रसादाने वृत्समद शौनक ब्रह्मर्षी झाले व त्यामुळे वसिष्ठ, विश्वामित्र ज्यांच्या श्रेणीत जाऊन बसले. केवढा मोठा मान मिळाला. ही सगळी सविस्तर कथा गणेश पुराणात सांगितलेली आहे. मी आपल्याला इथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा होता वेदांमधला गणेश. आता उपनिषदांमधला गणेश कसा आहे ते थोडंसं जाणून घेऊया, म्हणजे प्रयत्न करूया. प्रत्येक उपनिषदाचा प्रारंभ हा ओंकाराने होतो. ओंकार हे गणेशाचंच रूप आहे. उपनिषदांमध्ये सगळ्या हिंदू धर्माचं संपूर्ण सार सांगितलेलं आहे. उपनिषदात गणेशाचा उदंड गौरव केलेला आहे. यात ओंकाराचं म्हणजे गणेशाचं स्तवन केलेलं आहे. श्री गणपती अथर्व शीर्ष हे सर्व वेदांचं उच्च तत्व सांगणाऱ्या अथर्व वेदातील उपनिषद आहे. त्याची सुरुवात ओम नमस्ते गणपतये अशी म्हणजे ओंकारानेच होते. गणेश हा देवांचा ईश आहे. या देवाचा रंग शेंद्री असून त्याला हत्तीचं तोंड आहे. त्याला 4 हात आहेत. त्याचा स्वभावाने खूप गोड आहे. त्याच्या ध्यानाने आणि पूजनाने ऋषींना देखील संसार सागर तरून जाता आला. ब्रह्मा, हरी, इंद्र, चंद्र, सूर्य यांच्या रूपाने आपल्याला सगळीकडे तोच दिसतो. आपल्या सगळ्या कर्मांचा साक्षी तोच आहे. तोच सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता व संहारकर्ताही आहे. आपल्या मायेने तो विविध रूप धारण करतो असं उपनिषदांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. वेद, उपनिषद याप्रमाणे स्मृतिग्रंथांमध्येही गणेश आहे. बृहत्पराशर स्मृती ही पराशरांनी लिहिलेली स्मृती आहे. त्यात गणेशाचं स्वरूप उलगडून दाखवलेलं आहे. त्यात त्यांनी गणेशाला सुंदर संबोधन वापरलेलं आहे. हे संबोधन आपल्याला थोडं अपरिचित आहे. त्यांनी त्याला गणेश्वर असं म्हटलेलं आहे. हे नाव आपल्याला सहसा ऐकायला मिळत नाही, पण छान नाव आहे की नाही. याज्ञवल्क्य श्रुतीमध्ये सुद्धा गणेशाची अनंत रूपं उलगडून दाखवलेली आहेत. हो, इतकंच काय, रामायणात सुद्धा गणेश आहे. वाल्मिकी ऋषींनी ओंकाररूपी गणेशाचं स्तवन केलेलं आहे. रामायणातील बालकांड, युद्धकांड व उत्तरकांडामध्ये गणेशाचा उल्लेख आलेला आहे. महाभारताचा विचार केला ना तर त्याचा लेखनकर्ताच मुळी गणेश आहे. ही कथा फार रंजक आहे. मला आवडेल सांगायला आणि तुम्हाला सुद्धा ऐकायला नक्की आवडेल. महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली, पण ते उतरवून घेण्यासाठी स्वतः गणेश व्यासांच्या मदतीला धावून आला. का बरं आला असेल तो? कारण व्यासांच्या प्रतिभेला सीमारेषाच नाही. त्यांची तपश्चर्या अशी की सर्वांनाच आदर वाटावा. आपणही परमेश्वराला साथ घालतो, पण केव्हा? दुःखात असल्यावर. सुखात असताना त्याची आठवण आपल्याला सहसा होत नाही. पण व्यासांची अलौकिक प्रतिभा, त्यांचं असामान्य कर्तृत्व, त्यांची अंतर्बाह्य शुचिता यामुळे त्यांनी साथ घातल्यावर गणेशाला यावंच लागलं.
व्यासांनी त्याला सादर वंदन केलं आणि त्याला अशी विनंती केली की गणेशा, माझ्यावर कृपा करा. मी महाभारत सांगतो, तुम्ही लिहून घ्या. प्रसन्न हसत गणेश म्हणाला, लिहितो, पण एका अटीवर. अट कोणती? तर महाभारत सांगताना व्यासांनी मध्ये थांबायचं नाही. गंगेच्या प्रवाहाप्रमाणे तुमचं कथन हे अस्खलित आणि प्रवाही असलं पाहिजे. व्यासही महाचतुर आणि अत्यंत बुद्धिमान होते. हो, ज्यांनी वेदाची 4 भागात विभागणी करून ती 4 शिष्यांमध्ये वाटली, वेदाच्या अनंत शाखा निर्माण केल्या, ब्रह्मसूत्राची निर्मिती केली, 18 पुराणं लिहिली, महाभारतासारखा अद्वितीय ग्रंथ रचला, त्यांच्याविषयी मी काय सांगावं? पण ते गणेशाला म्हणाले, तुमची अट मला मान्य आहे, पण माझीही एक अट तुम्हाला मान्य करावी लागेल. ती अट कोणती होती माहिती? तर व्यास असं म्हणाले की तुम्ही जे लिहाल ते समजून लिहायचं आहे. तुम्हाला जर ते समजलं नाही तर तुम्ही ते लिहायचं नाही. जो बुद्धिदाता, विद्या व कला यांचा अधिपती, अहो त्याला अट घातलीये. केवढी हिंमत व्यासांची आणि केवढं हे धाडस, हे व्यासच करू जाणे. पण गणेशानेही ही अट मान्य केली आणि कामाला सुरुवात झाली. व्यासांनी सांगावं आणि गणेशाने लिहावं. व्यासांना जेव्हा असं वाटायचं की आपला कथनाचा ओघ कुठेतरी खंडित होते किंवा एखादा प्रसंग अधिक विशद करून सांगायचा आहे, तेव्हा व्यास काय करत माहिती? ते एक कठीण श्लोक सांगत. त्याला आपण कूटश्लोक असं म्हणूया. हा कूटश्लोक कशासाठी? तर गणेशाने थांबावं आणि तेवढ्या वेळात आपल्याला विचार करायला वेळ मिळावा म्हणून व्यासांनी ही युक्ती केली. आता गणेशाला त्यांचा अर्थ कळला नसेल का? असं होईल का? नक्कीच कळला असेल, पण व्यासांच्या कर्तृत्वाचं त्याला कौतुक वाटून तो थांबला असेल. त्या वेळात व्यास पुढची रचना तयार करत असत. असे महाभारतामध्ये 8800 कूटश्लोक आलेले आहेत. पूर्ण ग्रंथ हा 1,00,000 श्लोकांचा आहे. धन्य ते व्यासमुनी आणि धन्य तो गणेश. दोघांनाही वंदन करून आपण पुढे जाऊया. पुराणांमध्येही गणेश आहे. गणेश पुराण व मुद्गल पुराण यामध्ये गणेशाचं संपूर्ण स्वरूप उलगडून दाखवलेलं आहे. वराह पुराणात संपूर्ण गणेश आख्यान आलेलं आहे. गणेश पुराणात गणेश गीता आहे. हो, संस्कृत वाङ्मयात सुद्धा गणेश आहे. संतांनी देखील गणेशाला वंदन करूनच आपल्या सगळ्या रचना केलेल्या आहेत. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय लिहितात? ओंकार प्रधान रूप गणेशाचे. संत रामदेव महाराज काय म्हणतात? लंबोदरा शोभे तुझा शोंडा दंड. मनाचे श्लोक लिहिताना समर्थ रामदासांनी पहिली ओळ काय लिहिली? गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. अनेक लेखक, कवी यांनाही गणेशाचं वर्णन करण्याचा मोह आवरलेला नाही. हो, आज सुद्धा दूरदर्शनच्या वेगवेगळ्या चॅनेलवर आपण जे इव्हेंट बघतो ना, त्यातही प्रथम गणेश वंदनात सादर केली जाते. गणेशाने आपली सर्व संस्कृती व्यापलेली आहे. वेदकालापासून आजपर्यंत सगळीकडे गणेश गणेश आणि गणेशच, म्हणून आद्यपूजेचा मान हा त्याचाच आहे. आपल्या संस्कृतीत गणेश अंतर्बाह्य व्यापून राहिलेला आहे. फक्त आपल्याला तो जाणून घेता आला पाहिजे. आज थोडासा प्रयत्न आपण केलेला आहे. गणेशाने सर्वांवर कृपा करावी अशी प्रार्थना करून आज इथेच थांबते. धन्यवाद. शिल्पा विद्या टीचर या यूट्यूब चॅनेलला
नक्की सबस्क्राईब करा हं. लाईक करा, शेअर करा आणि हो, तुमच्या कमेंटसुद्धा आवर्जून पाठवा. पुन्हा एकदा धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.